हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिशू लाईफस्टाईल. आज आपण बघूया चुरमुऱ्यापासून सुशीला कसं करायचं. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: चुरमुरे, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, फुटाणा डाळ पावडर, कांदा, जिरे, मीठ, हळद, साखर, मोहरी. जसे पोहे करताना आपण पोहे भिजवून घेतो तसेच चुरमुरे भिजवून घ्यायचे. चुरमुरे पाण्यात जास्त वेळ न ठेवता भिजल्यानंतर लगेच बाजूला काढून घ्यायचे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. त्याच्यानंतर अर्धा चमचे मोहरी आणि अर्धा चमचे जिरे घालायचे. त्यानंतर थोडी कढीपत्ता टाकायची. त्याच्यानंतर थोडी हिरवी मिरची टाकायची. थोडी परतून घ्यायची. आता त्याच्यानंतर बारीक एक मीडियम साईजचा कांदा चिरलेला ते टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो तुम्हाला ऑप्शनल आहे, पाहिजे तर घालून घ्यायचे, नाहीतर स्किप करायचे. तर थोडी चवीनुसार मीठ घालून घेतले आणि चवीनुसार साखर घालून घ्यायची. साखर पण तुम्हाला पाहिजे तर घालून घ्यायचे, नाहीतर स्किप करायचे. थोडी अर्धा चमचा हळद टाकून घेतले. त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झालेले आहे. इथं भिजलेले चुरमुरे घालून घेते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे लहान मुलांना फार आवडतं आणि माझा व्हिडिओ आवडले तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. हे बघा, इथं व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आणि त्याच्यावर फुटाणा डाळीचं पावडर घालून घ्यायचे. इथं बघा मी 3 टेबलस्पून घालून घेतलेले आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपलं सुशीला तयार आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे. हे बघा, आपलं आता सुशीला तयार आहे. छान टेस्ट लागतं. करून बघा, ट्राय करून बघा.